तेज मानवे का रविबिंबासवे प्रकाशुदाय उचललेल्या प्राणासरिसी इंद्रियेही निगती जैसी तैसा मनोबुद्धिपाशी अहंकारूये. ज्ञानदेवा, तू खरोखरीच ज्ञानाचा देव आहे. भगवंतांनी सांगितलेल्या भागवत धर्माचा तू उद्धार केला. तुझ्या तोंडून झरणाऱ्या अमृतवाणीनं हा एवढा जनसमुदाय तल्लीन होतो, सगळी दुःख विसरून जातो. हे पाहून कोणत्या आळंदीकराला तुझा अभिमान वाटणार नाही. ज्ञानदेवा, तुझ्याजवळ माझं एक मागणं आहे. तुम्ही सगळी भावंड आळंदीला चला. आळंदीकरांचे सगळे अपराध पोटात घाला. आळंदीकरांतर्फे मी तुमची क्षमा मागतो. काका, तुमच्या रूपानं माझी जन्मभूमीत मला हात मारते आहे. आपल्या आईची हाक ऐकून कुणाला प्रेमाचं भरतं येणार नाही. तुमची आज्ञा मला मान्य आहे. उगवले भानुदेव, सृष्टिमाने सोनियाने उगवले भानुदेव. आनंदली अलका नगरी घराल ज्ञानदेव, घराल ज्ञानदेव, घराल ज्ञानदेव. हरिवासुनी रीते नाही रे, हरिवासुनी रीते नाही रे. हरिवासे रे, हरिनासे रे, हरिनासे रे, हरिनासे रे, हरिगाना रंगू गाले, हरिगाना रंगू गाले. हरि रे, हरि अंती रे, हरि भ्रष्टाचार चाललाय. भावत नाही आपल्याला.
सगळे भेदभाव विसरून परमेश्वराचं नाव घेणं ह्यातच जगाचं खरं सुख आहे. प्रत्यक्ष भगवंतानीच म्हटलं आहे, उत्तमाते धरिजे अधमाते अवघेरिजे हे काहीच नेणिजे वसुधा जेवी. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊन मारू ऐसे नेणेची गा करू तोय दैसे. काय रे तुझ्या या बडबडीमुळं सगळे लोक अधर्मी झाले आहेत. जिकडे तिकडे भ्रष्टाचार चालला आहे. तुम्ही ब्राह्मणासारखे ब्राह्मण ढेला माराच्या मांडी लावून बसता. यांनी तर सगळ्या डोक्याला गुंडाळला आहे. विसोबा, असा जागा करू नका. शांतपणानं ज्ञानदेवाचे 4 शब्द ऐकलेत तर तुम्हाला आमच्यासारखंच वाटू लागेल. आमच्यासारखं वाटू लागेल. मी अजून धर्म नाही सोडला तुमच्यासारखा. लक्षात ठेवा, या तुमच्या असल्या वागण्यानं परमेश्वराचा कोप होईल सारे आळंदीवर. त्राही भगवान होईल तेव्हा तुमचे डोळे उघडतील. अरे हे बाजू हो अगोदर. गावात अगदी भरपूर पार चालू नाही. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. आता या आळंदीचं काय होणार आहे कोणाला ठाऊ. सगळे लोक त्या ज्ञानाच्या पाठशी लागले आहेत. नाही म्हणायला तुम्ही आम्ही 10-5 टाळची काय ती शिल्लक राहिलो आहोत. आता काय तोड काढावी काही सुचत नाही. हे पहा विसोबा, परमेश्वरच आपला पाठराख आहे. एक उत्तम संधी चालून आली आहे. कसली संधी? योगेश्वर चांगदेव 2 दिवसात पुण्यनगरीला येणार आहे. फार मोठं प्रस्त आहे बरं ते. लाखो लोक त्यांचे शिष्य आहेत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपल्या सनातन धर्माचे ते अभिमानी आहेत. हे सगळं त्यांच्या कानावर घालूया, म्हणजे तेच आपल्याला मार्ग दाखवतील. जय देव जय योगी राजा दिन कर पाहून दिव्य तुझा तेजा ही अवघ्या तुझ्या चरणाच्या दासी. ही अवघ्या तुझ्या चरणाच्या दासी. प्रगती मंत्रोच्चारे वैभव सुखराशी. वैभव सुखराशी. चक्रपाणी सांगा विचित्र सांगा शिवयोगी सांगा मणिचित्र सांगा. सांग देव सांगा कोटेश्वर सांगा. 14 नामे वाहे तव महिमा गंगा. वाळू आरती शिवयोगी राजा. वाळू आरती श्रीयोगी राजा. दिन कर पाहून दिव्य तुझा तेजा. योगेश्वर महाराज हे आळंदीकर ब्राह्मण आपल्या दर्शनाला आले आहेत. आपण का आलात हे मी अंतर्ज्ञानानं ओळखलं. मग योगेश्वरांना सविस्तरपणानं सांगण्याचं कारण राहिलं नाही. आता आमचं एवढंच मागणं आहे, ज्ञानेश्वरानं आळंदीत अधर्माचा नुसता कहर उडवला आहे. त्याला पायबंद घालण्याला आपल्या वाचून कुणीही समर्थ नाही. तेव्हा योगेश्वरांनी आपल्या अधिकारवाणीनं लोकांना 4 उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या तरच सनातन धर्माचं रक्षण होणार आहे. ठीक आहे, करतो मी व्यवस्था. हे पहा, तुम्ही आळंदीला जा. समस्त आळंदीकरांना आमचा निरोप सांगा की तुम्ही ज्ञानदेवादी लोकांच्या नादी लागून जो हा अधर्म माजवला आहे त्यात तुमचं कल्याण नाही. तुम्ही हा पंथ सोडून द्या आणि आपल्या धर्माप्रमाणे आचरण ठेवा. त्यातच तुमचं कल्याण आहे. तुम्ही सर्वांनी ज्ञानेश्वरापासून दूर राहावं अशी योगीश्वर चांगदेवांची तुम्हाला आज्ञा आहे. काय का ज्ञानेश्वरापासून अलिप्त राहा
आणि योगेश्वर चांगलं सांगणार आम्हाला कोणले का चांगल्या आहे का भांग्याव आहे? योगेश्वराच्या बद्दल असं काही भक्त सट्ट बडबडू नका. तुला धडकी तुमच्या. अरे दादा तुझा चांगदेव तुला असा लई मोठा, त्याच्या पायी आम्ही आमच्या ज्ञानदेवाला सोडावं बाय. अहो शिष्यवर तुमच्या त्या चांगदेवाला म्हणावं आमच्या ज्ञानेश्वराच्या पुढे येऊन लोटांगणे झाला. काय काय कोणाबद्दल बोलतात? तुमचा हा उद्दामपणा योगेश्वराला मुळीच सहन होणार नाही. ते महान तपस्वी आहेत, ते महान योगी आहेत, ते महान कोपिष्ट आहेत. हाय माहित हे तुझ्या अधर्मी उपदेशाचं फळ. तू राहिलास नामान राहा आणि ही बिचारी माणसं मात्र मारत आहेत. तुला काय त्याच? दादा परमेश्वराचा असा हा कोप का झाला समजत नाही. खरोखरच मी लोकांना अधर्म शिकवला काय? आता कशाला गणपत? या अधर्मी पोरट्याच्या आटेनं देव थोडं धावून येणार आहे. आता योगीला चांगदेवाकडेच गेलं पाहिजे. त्याशिवाय हे लोक दुःखमुक्त होणं शक्य नाही. अहो दुःखमुक्त होतील कसे? अधर्माचं हे मूळ तिथं आनंदी जिवंत आहे, त्याला योगेश्वर तरी काय करणार? अधर्माचं हे मूळ जाऊन टाकलं पाहिजे, त्याशिवाय तरुण उपाय नाही. आमच्या नाहीस होण्यानं जर हे दुःखमुक्त होणार असतील तर मीच माझ्या हाताने आमचा नाश करून घेतो.